महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. कृषी मंत्री कोकाटेंचं खातेपालट केलं जाणार. संजय शिरसाटांसह इतर काही मंत्र्यांना डच्चू देणार, खात्रीलायक सूत्रांचा दावा. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा. राज ठाकरेंच्या उपस्थितीत रंगशारदा सभागृहात मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज चंद्रपूर दौऱ्यावर. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांच्या सत्कार सोहळ्याला राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी परिसरात केली पाहणी करताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं. विकासात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. हिंजवडीचा आयटी पार्क महाराष्ट्राबाहेर चाललाय. रस्ता रुंदीकरणावरून अजित पवारांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याला सुनावलं. आपण सगळे एकाच बोटीतले, बोट बुडाली तर सगळेच बुडतील, ही सरसंघचालकांची भूमिका राष्ट्र निर्माणाची. सामनाच्या अग्रलेखातून सरसंघचालकांचे अभिनंदन. खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. शिवसेनेच्या कार्यालयाचं होणार उद्घाटन. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं मंत्री संजय शिरसाटांना पत्र. बैठका घेण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं पत्रातून उत्तर. काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर. भाजपच्या बड्या नेत्याच्या ते संपर्कात, सूत्रांची माहिती. आज खासदार कल्याण काळे घेणार कैलास गोरंट्याल यांची भेट. माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांचं सिन्नरमध्ये आज शक्ती प्रदर्शन. गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी समर्थक एकत्र येणार. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कार्यकर्त्यांकडून रमी खेळत आंदोलन. ठेकेदारांच्या थकीत बिलांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारचा निषेध. कणकवलीत उपअभियंता कार्यालयावर निषेधांदोलन. नाशिक जिल्ह्यातील एआय लॅबचं मालेगाव दाभाडी या ठिकाणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन. नाशिक जिल्ह्यात उभ्या राहणार 13 आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे जेजुरीत खंडेरायाच्या चरणी लीन. बेलभंडाऱ्याची उधळण करत घेतलं खंडेरायाचं दर्शन. खासदार नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. दिल्लीतील गडकरींच्या निवासस्थानी झाली भेट. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत केली चर्चा. एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावणाऱ्या युवकाला साताऱ्यात 2 तरुणांनी थेट अटकाव करत प्राण वाचवले. शिवेंद्रराजेंकडून या तरुणांचा करण्यात आला सत्कार. तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरुषांना 21.44 कोटी रुपयांचं वाटप. 6 महिने रेशन न घेतल्यास आता रेशन धान्य कायमचं बंद होणार. दर 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून यादी दिली जाणार. आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. सरकारनं तातडीनं कंत्राटदारांचं थकीत बिल प्राधान्यानं देण्याची मागणी. हर्षल पाटील यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. थकबाकी विरोधात कंत्राटदार उच्च न्यायालयात जाणार. बिल्डर्स असोसिएशनकडून हर्षल पाटील यांना श्रद्धांजली तर आंदोलनाचा देखील इशारा. हर्षल पाटलांच्या कामांचे पैसे शासनाकडे थकीत. मुख्य ठेकेदाराचा खुलासा. थकीत बिलासाठी आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका. यवतमाळमध्ये कॉन्ट्रॅक्टदारांनी केला सरकारचा निषेध. आज कारगिल विजय दिवस. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान मधील युद्धाला आज 26 वर्ष पूर्ण. 26 जुलै 2005 मुंबईसाठी काळा दिवस. या दिवशी मुंबईत आलेल्या पुरामुळे शहराचं झालं होतं मोठं नुकसान, तर 1000हून अधिक नागरिकांचा झाला होता मृत्यू. पांढरकवडा ते केळापूर महामार्गावर खड्डेच खड्डे. महामार्गावर अपघाताचा धोका. तत्काळ खड्डे भरण्याची वाहन चालकांची मागणी.
पुण्यात पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल. भामा, आसखेड आणि पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या टाक्यांमधून पाणी पुरवठा केला जाणार. पुणे मार्केट यार्ड परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल. टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाईट बॅरियरपर्यंत जड वाहनांना मुभा. सिल्लोड तालुक्यातील पळशी गाव डोंगरी भागातून वगळल्यानं ग्रामस्थ आक्रमक. गावाचं नाव राजकीय द्वेषातून वगळल्याचा आरोप. गाव सहभागी करून घेण्याची मागणी. पैठणमध्ये पालिका निवडणुकीची तयारी. तालुक्यात 6,748 नव्या मतदारांची वाढ. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पासमध्ये काळा बाजार. पोलिसांकडून 5 जणांच्या टोळीला अटक. तर 200 रुपयांचा पास 800 ते 1000 रुपयांना विकत असल्याचं समोर. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचं इंजिन फेल. रेल्वे प्रवाशांचे मात्र मोठे हाल. अनेक प्रवाशांचा रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास. सरकारला स्मार्ट मीटर विरोधातील मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. ही शेवटची संधी. नागपूर खंडपीठाचे निर्देश. कोल्हापुरात बिंदू चौकात शेतकरी संघटनेचं आंदोलन. राजू शेट्टींच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता आंदोलन. खुर्ची आपल्या डोक्यात जाऊ देऊ नका. सरन्यायाधीश भूषण गवईंनी न्यायाधीशांचे कान टोचले. पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही. सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं विधान. अमरावती शहरात खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त. खड्ड्यात सोडल्या कागदी नाव. वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. तर खड्डे दुरुस्त करण्याची मागणी. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याला लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड प्रदान. नवी दिल्लीतील सोहळ्यात आमदार जयंत पाटलांनी स्वीकारला पुरस्कार. पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा सादर. 68,000 चौरस मीटर जागेवर कॉरिडॉर उभारला जाणार. 48,000 चौरस मीटर जागेचं भूसंपादन होणार. प्राचार्यांच्या निवृत्तीचं वय आता 62 ऐवजी 65 होणार. अमरावतीत प्रिन्सिपल असोसिएशनच्या अधिवेशनात मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. मुंबई वडोदरा महामार्गाला भिवंडीतील लामज सुपेगाव येथील जोडणीसाठी निधी मंजूर. मार्गासाठी केंद्र सरकारकडून 160 कोटींचा निधी. सोलापुरात लंपी आजाराचा प्रभाव. हजारो जनावरे बाधित. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी. अपघाती निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना गावकऱ्यांचा आधार. गावातील व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 1,43,600 रुपये केले जमा. या उपक्रमाचं सर्वत्र केलं जात आहे कौतुक. वरळीत मंत्री मंगल प्रभात लोढांचा जनता दरबार. मंत्री लोढांकडून 322 तक्रारींचा 100% निपटारा. तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री लोढांकडून जनता दरबाराचा सपाट. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा 2024-25चा जिल्हा गौरव पुरस्कार बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व दादाजी चौधरी यांना देण्यात आला. विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी. ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा पाणी पुरवठा होणार बंद. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे नळ जोडण्या खंडित करण्याचे निर्देश. मीरा भाईंदरमध्ये विहंग इमारती समोर खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना. खोल खड्ड्यात 3 चाकी रिक्षा अडकली. रिक्षाचं चाक मोडल्याची घटना. वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी रस्ता खड्डेमय. रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. तर नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय. अटल सेतू ते दिघोडे फाटा इथे रस्त्यावर मोठा खड्डा. रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं नागरिकांची मोठी कसरत. तर संतप्त ग्रामस्थांनी चिखलात बसून केलं आंदोलन. नवी मुंबईतील घणसोलीत इमारतीचा स्लॅब कोसळला. सिम्प्लेक्स ओम साईराम सोसायटी सेक्टर 7 येथील घटना. तर एका महिलेच्या अंगावर स्लॅबचा काही भाग कोसळल्यानं महिला जखमी. बीडच्या केजमध्ये आवादा पवन ऊर्जा कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक. कंपनीच्या आडमुठा धोरणाविरोधात बेमुदत उपोषण. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आदिवासी बांधवांचं रास्ता रोको आंदोलन. मागील 10 दिवसापासून उपोषण सुरू. इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन.
36 गावांचा डोंगरी भागात समावेश, मात्र पळशी गाव वगळल्यानं ग्रामस्थ आक्रमक. डोंगरी भागात सहभागी करून घेण्याची ग्रामस्थांची मागणी. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बेळगावात कन्नड सक्ती विरोधात निवेदन. कन्नड सक्ती न थांबवल्यास समितीकडून महामोर्चा काढण्याचा इशारा. राजाराम पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. जयंतराव पाटील, प्रतीक पाटील पिता पुत्रांना दिल्लीत पुरस्कार प्रदान. राज्यातील सरकारी शाळांचं ऑडिट करा, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश. राजस्थानमधील शाळेतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. एसी लोकलच्या छताला गळती, प्रवाशांचा एसी लोकलमधून छत्री घेत प्रवास. महागडं तिकीट काढूनही प्रवास मात्र अडचणीचाच. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती, पावसामुळे मंदिरातील अनेक ठिकाणी गळती. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षतेमुळे मंदिराची दुरवस्था. नागपूरला आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. मनीष नगर अंडरपासमध्ये पाणी साचलं. खडकवासला धरण क्षेत्रात 85.20% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5% पाणीसाठा जास्त. पालघरमध्ये दिवसभर हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी. पालघर पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस. दुपारी 1:20 समुद्रात सर्वाधिक 4.67 मीटर उंचीची लाट उसळण्याचा अंदाज. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, महानगरपालिकेच्या सूचना. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. महाड आणि पोलादपूर तालुक्यात रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू. तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. तर पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. सावित्री आणि कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण. महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती असल्यानं पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. तर जालना जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे शेती पिकांना दिलासा. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून एकूण 7,000 क्युसेकने विसर्ग सुरू. भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे उघडले. तर गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. भामरागडच्या पर्लकोटा नदीचं पाणी पुलावर. भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे 2 राष्ट्रीय महामार्ग देखील बंद. तर ठाणे जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी. वज्रेश्वरीतील गरम पाण्याची कुंड गेली पाण्याखाली. अकलोली वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर. मालेगावमध्ये श्रावण सरी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पिकांना मिळालं जीवनदान. वसई विरारमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस. संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण. तर आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईतील दहिसर नदीच्या पाणी पातळीत वाढ. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहतीये नदी. नदीमध्ये जाण्यापासून मात्र पर्यटकांना मनाई. पावसाचा फटका राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांनाही बसला. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर लाटांचं तांडव. मंदिराचं गेट ओलांडून आल्या भल्या मोठ्या लाटा. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती. सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मका पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तर नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे शेतातील विहिरी ओव्हरफ्लो. शेतात पाणी साचल्यानं पिकांची वाढ थांबली. कापसाच्या पिकाचं नुकसान. धाराशिवमध्ये खंडणीसाठी पवनचक्की माफियांचा धुमाकूळ. गुंडांकडून पवनचक्की कंपनीच्या 11 वाहनांची तोडफोड. तोडफोडीनंतरचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल लकी स्टारमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर सिटी चौक पोलिसांचा छापा. 70 जुगाऱ्यांना घेतलं ताब्यात.
इंदापूर महामार्गावर भरदिवसा अपहरण आणि फसवणूक, मोबाईल हिसकावून फोन पे वरून 48,500 रुपयांची ऑनलाईन लूट. मंगरुळपीरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 12,42,000चा मुद्देमाल जप्त, 19 जणांवर गुन्हा दाखल. नवी मुंबईमध्ये रिक्षा चोरी करून फरार झालेल्या आरोपींना जालन्यातून केली अटक, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपी गोकुळ झाची पत्रकारांवर देखील अरेरावी, परत तुम्हाला भेटतो म्हणत पोलिसांसमोरच अरेरावी. आरोपी गोकुळ झाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिक पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, शहरातील 166 गुन्हेगारांची धरपकड, गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करत कसून चौकशी. नांदेडमध्ये पोलिसांनी रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या, 2 आरोपींना पकडण्यात पोलीस निरीक्षकांना यश, तर 21,75,000चा मुद्देमाल देखील जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.